महेश यांचा शुभ सत्कार होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता आता संदीपजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रमोदजी दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही येतोची मान सन्मान करतोय महेश यांचा आणि पहिला चेंडूवर आगाज केलाय आकाशने आणि प्रत्येक मॅच मध्ये षटकार चौकाराने आगाज करणारा खेळाडू आकाश तुम्ही पाहू शकता याच दरम्यान आलेला षटकार शुभ सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर मायाची प्रेमळ शाल पुष्पगुच्छ देऊन येतोची मान सन्मान करतोय आम्ही त्यांचा तर जयराजजी पाटील यांची चावी इथे हरवली आहे गाडीची जर कोणाला भेटली असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा याच दरम्यानची येते ती एक धाव एकने धावसंख्या वाढत असताना 7 या आकड्यावर 4 षटकांची लढत आहे महत्वपूर्ण लढत आहे दादा स्ट्राईकला आकाश होता नॉन स्ट्राईकला आणि यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला चेंडू हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय सुरेश यांच्या बॅट मधून येतोय अजून एक उपयुक्त चौकार तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता ती 11 पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर सिंगल आणि आलेला हा चौकार नाणेफेकी जिंकले प्रथम तुम्ही पाहू शकता ती शिवराज प्रतिष्ठान या संघाने मागचा सामना जिंकलाय धावा झाल्या धावफलकावर 11 तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर खोलवर पद्धतीने टाकलेला हा चेंडू एक धाव मिळाली आहे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला मी तरी म्हणेन शॉर्ट मिडवांच्या क्षेत्ररक्षकाने आता आली ती एक धाव सुरेश यांच्या बॅटमधून स्ट्रायकिंग इंडला असतील ते आकाश विस्फोटक फलंदाज षटकार चौकार प्रत्येक मॅच मध्ये षटकार चौकाराने आगाज केलाय अजून एक मोठा फटका घेतलाय इनफिल्डच्या डोक्यावरून निलेश कालन चेंडूच्या खाली धावतात आहे तोपर्यंत लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय दरम्यान त्या बिल्टीन त्या 2 धावा 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 13 या आकड्यावर चौदा झालेले आहेत माफ करा 14 आणि यावेळी सर्वाधिक देखना फटका लॉंग ऑफच्या दिशेने पंच इशारा करतात येतोय सुपर षटकार षटकाराच्या साह्याने पहिलं षटक संपन्न धावा धाव फलकावर बिनबाद 20 5 मिनिटं 20 सेकंद घेतलेले आहेत आणि यातून जो विजय संघ होईल जो 6वा संघ ठरेल सुपर 6 मध्ये जाणार आणि लगेचच आम्ही चिठ्ठ्या करू ड्रॉ उडवण्यात येतील आणि ज्या संघाचं नाव ज्या संघाबरोबर असेल त्याला त्या संघाबरोबर फाईट करावी लागेल गोलंदाजाचं नाव हितेश हितेश गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात तर तुम्ही पाहू शकतात शिवराज प्रतिष्ठानचे ओनर गोरखजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आला मागचा सामना जिंकल्यानंतर आणि आता तुम्ही पाहू शकता हितेश हितेश आणि स्ट्रायकिंग एंडला असेल ते सुरेश स्ट्राईक एंडला सुरेश फलंदाज कट केला यावेळी पॉइंट आणि गली रिजनच्या मधून गॅप प्रचंड होती चेंडू चाललाय गरंगळत सीमा रेषेच्या पार येतोय सुपर चौकार आणि या सामन्यासाठी तुम्ही बघतात आमच्या पंचांच्या भूमिकेत तुषारजी नेरुरकर साहेब ज्यांनी लगेचच सांगितलं की मला देखील प्रचंड क्रिकेटची आवड आहे क्रिकेट मी पहिल्यापासून खेळत आलोय आणि लगेचच मान्यवर न राहता
टीमला एक सपोर्ट केलाय आणि पंतांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता त्यांना मुख्य पंतांच्या भूमिकेत असलेले आमचे तुषारजी नेरुरकर अध्यक्ष पदवीधर आणि यावेळी स्विच हिटचा देखना फटका बॅक टू बॅकचा लगातारचा येतोय ये दिल मांगे मोर आया है बीजेपी फोर्स मधून पाहिले दोन चौकार चांगली कामगिरी प्रचंड अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओपन फॉर्मॅट असून दे सर्वच फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत सुरेश यांची फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न होता चेंडूला दिशा द्यायची होती प्रयत्नात असफल राहिले मिळते ती एक धाव एकने स्कोर कार्ड पुढे जात असताना 29 या आकड्यावर वेगवान चेंडू होता त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला दरम्यान मिळते ती एक धाव धावा कशा येऊन दे लेग बाय येऊन दे बाईज येऊन दे बॅटकटने येऊन दे षटकार चौकाराने येऊन दे तर पंच आम्हाला इशारा करतात की ही लेग बायची धाव आहे तर हरकत नाहीये असं गोल करा मोठा फटका खेचायचा होता स्लॉट मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न करायचा होता पण चेंज ऑफ पेस केला येतोय तो डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर म्हणजे अक्षरशः मी तरी म्हणे 10वा चेंडू हा डॉट बॉल आलेला आहे 10वा चेंडू डॉट बॉल धावसंख्या स्थिर 29 या आकड्यावर आणि स्लॉट मधला चेंडू उडून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला भेदत असताना गेलाय सीमारेषेच्या पार 6 धावेसाठी षटकार डॉमिनेट केलंय धावा झाल्यात त्या 35 चांगला क्षेत्ररक्षण निलेश काला यांचा फेकी थोडीशी खराब बॅकअप पाहायला मिळाला नाहीये आणि एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं आणि धावा देखील वाढल्या 37 या आकड्यावर 2 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त धावा धाव फलकावर बिनबाद 37 गोलंदाजच्या मार्कवर संकेत यांनी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय कारण त्यांना माहिती आहे हा सामना जिंकायचा आहे सुपर 6 ही लढत आहे इथून जिंकलो तर सुपर 6 साठी आपण क्वालिफाय होऊ ऑलरेडी 5 संघ क्वालिफाय झाले श्री 11 संदीपजी दाभेकर यांचा संघ त्यानंतर समर्थ वॉरियर्स तुम्ही पाहू शकता तेजस्वी मोरे यांचा संघ टीम ऑनर त्यानंतर श्री वॉरियर्स निलेश कुंभार साहेबांचा संघ पुष्कर शिवांश किरणजी राळे जे स्पर्धेतील प्रमुख आयोजक त्यानंतर संघर्ष 11 तुम्ही पाहू शकता हरितोष कुराडे यांचा संघ धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 37 पुढचा षटक घेऊन आले ते संकेत बरेच वर्ष टेनिस बॉल क्रिकेट मधला असलेला अनुभव आता त्यांना इथे दाखवावा लागेल कारण समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज सतीश मोठा फटका खेचलाय लॉंग चेस आहे खेळाडू धावतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी चौकार सुरेश यांच्या बॅटमधून आल्या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात असताना 41 या आकड्यावर अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे फुलटॉस खराब चेंडू आहे दिशा देण्याचा प्रयत्न आहे पंच आम्हाला इशारा करतील येतोय तो वाईट बॉल पहिले जो पंच डिसिजन देईन मुख्य पंच जो डिसिजन तो असतो तर बिमार साठी चेक केला जाईल रिव्ह्यू
रिव्ह्यू घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता बिमर चेक केला जाईल बिमर आहे का नाही. आणि सॉफ्ट सिग्नल आपण पाहू शकता मुख्य पंचाने दिला आहे तो वाईट बॉलचा. वाईट बॉल तर निश्चितच आहे, पण बिमरसाठी आम्ही चेक करू आमच्या श्री इव्हेंट्सवर. चांगला टेलिकास्ट मी पाहिलं आतापर्यंत 2 दिवसांमध्ये. दूध का दूध पाणी का पाणी. वाईट इट्स अ नो बॉल. फ्री हिट असेल. येणारा पुढील चेंडू सुवर्ण संधी आहे. फलंदाज आकाशसाठी नो+1 धाव आलेली आहे, त्यामुळे धावसंख्या देखील वाढेल 43 आकड्यावर. नो+1 येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या धावफलकावर 43. आकाश स्ट्रायकिंग एंडला आणि फ्री हिटचा चांगला फायदा उचललाय. चेंडूला थेट फेकून दिलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. धावा मिनिटे 6. त्यानंतर जुने चेंडू देण्यात येतील, हे आम्ही आधी देखील म्हटलं होतं आणि आता देखील तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय की पहिला षटक सोडून चेंडू हरवतोय फुटतोय तर जुना चेंडू देण्यात येईल. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 49. आकाश यांच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग फटका षटकार. 49 धावा धाव फलकावर. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक संतोष चेंडूच्या खाली चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. आकाशच्या खेळीचा होतोय अंत. गो टू डगआउट. यश आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. डिपॉझिट केल्या 6 धावेने. 6 ने धावसंख्या देखील वाढते. 50 कंप्लीट होते. 50 अप धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. तुम्ही पाहू शकता आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगते प्रमोदजी साहेब यांच्या शुभ हस्ते आता स्कोरिंगच्या भूमिकेत तुम्ही पाहता. धावसंख्या झाली 5 55. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडच्या दिशेने टर्न करायचा होता. डावी एसटीच्या वरून चेंडू चाललाय. पंच इशारा देतील आम्हाला की इट्स अ वाईड बॉल. वाईड 1+1 धावा होतील 57. पूर्णपणे विस्फोटक फलंदाजी मी तरी म्हणेन. बॅट्समन सुरेश, आकाश, त्यानंतर यश, चांगली कामगिरी आहे. लो फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. टेनिस बॉल आहे, स्वाभाविकच आहे, उसळी घेणार आणि एक टप्पा चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावेसाठी आलाय चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या देखील वाढते 61. या षटकातील धावा धाव फलकावर 61. फुलटॉस फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये आणि षटकाराच्या साह्याने आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील प्रमोदजी जवराज साहेब धावा झालेल्या आहेत त्या 67.
3 षटकाच्या समाप्तीनंतर ठोक डीजे. मंगेश नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी निर्णायक षटक घेऊन आलेले आहेत. मंगेश मागच्या षटकात खूप चांगली कामगिरी केली, संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे या षटकात देखील कमबॅक करून द्यावा लागेल, कारण धावा प्रचंड झालेल्या 67 धावा झाल्यात आणि आजच्या स्पर्धेमध्ये धावेंचा पाऊस पडत असताना तुम्ही पाहिलात चांगली फलंदाजी सुरेश, चांगली फलंदाजी यश, चांगली फलंदाजी आकाश, पूर्णपणे डॉमिनेट केलंय, स्वतःला प्रभावित केलंय. कमालीची फलंदाजी शॉर्ट पिच चेंडू आणि आल्या आल्या स्वागत केलंय मंगेशचं 6 धावेंनी. मिळतोय तो षटकार. आणि प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत केलंय बघा. संतोषचं स्वागत केलं षटकाराने आणि याच दरम्यान येतोय अजून एक बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा षटकार. बघा प्रेशर क्रिएट झालाय गोलंदाजा मंगेशवर. फ्लंबिंग झालेत, नव्याने चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 79 79 धावा. तिसरा चेंडू खेचला तर होता स्लॉट मध्ये आलोंदा कार्पेटे, चेंडू थांबणार नाही आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धावेसाठी चौकार. थ्री 83 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आहे. टेनिस बॉल उसळी घेणार प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न. 2 धावा वाचू शकले नाहीयेत. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवतील फलंदाज यश. त्याच्या बॅट मधून तुम्ही पाहिलेत की आतापर्यंत आलेल्या या 2 षटकार 1 चौकार, धावा 85. चला जे आहे व्हॉलेंटियर्स आहेत आमचे तिकडे, जो काय निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील व्हॉलेंटियर्स. व्हॉलेंटियर्स काय चौकार आहे का 2 आहे? व्हॉलेंटियर्स काय चौकार आहे का 2 आहेत? नाहीये. चौकार आहे, चौकार आहे. तर चौकार घोषित केलाय. चौकाराच्या मध्ये धावसंख्या 87. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. विक्रम मोडतोय का पाहावं लागेल. उच्चांक धावसंख्येचा खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉकर टाकलेला चेंडू होता. 1 धाव कंप्लीट. आता तर मी तरी म्हणेन धावसंख्या झाली ती तब्बल 88. म्हणजे बरोबरी तर केलीये. जी 88 धावसंख्या उभारली होती मी म्हणेन मागच्या सामन्यामध्ये, त्या सामन्याची आता बरोबरी करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. टीम संघर्ष 11ने ज्या धावा केल्या होत्या 88 त्या धाव्यांचा बरोबर पाठलाग केलाय. 88 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. बरोबरी केले, 1 धाव मिळते तर निश्चितच विक्रम प्रस्थापित होईल. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला लो फुलटॉस चेंडू सन्मान दिलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह होता आणि 1 धाव मिळाले. याचप्रमाणे या स्पर्धेतील उच्चांक नोंदवलाय टीम विघ्नहर्ता संघाने. धावा झाल्या त्या 89 आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 4 षटकांमध्ये 90 धावा.
तुम्ही पाहिल्यात की पहिला संघ क्वालिफाय झाला श्री 11, नंतर समर्थ वॉरियर्स, तिसरा संघ श्री वॉरियर्स, चौथा संघ पुष्कर शिवांश, पाचवा संघ संघर्ष आणि त्यानंतर या सामन्यातील विजेता संघ जो क्वालिफाय होईल तो 6वा संघ ठरेल. या टॉप 6 मध्ये जाणारा गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा जरा. गोलंदाजाचं नाव स्ट्रायकिंग एंडला संतोष, नॉन स्ट्रायकिंग एंडला सतीश. गोलंदाजाचं नाव सांगा. अर्जुन. अर्जुन गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. 24 चेंडू 90 धाव्यांची गरज. विशाल आव्हाने पाठलाग करावा लागेल, विशाल कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच, चेंडू टेक ऑफ केलाय, एच अँड कॉट. बॅट्समन होतोय आउट. आणि मी तर एकदा म्हणेन की या फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. त्याने दाखवली त्याची इमानदारी. मी तर नेहमीच म्हणत आलो की प्ले सेफ, प्ले हार्ड अँड प्ले फेअर. प्ले सेफ म्हणजे काय, स्वतःची काळजी घ्या. प्ले हार्ड म्हणजे काय, मैदानामध्ये मेहनत करा. आणि प्ले फेअर याचा अर्थ काय तर इमानदारीने क्रिकेट खेळा. आणि फलंदाजाने दाखवली त्याची इमानदारी. चेंडू बॅटला चाटून गेला, लगेचच कुठल्या निर्णयाची वाट बघितली नाही आणि मैदान सोडला. तर एकदा संतोषसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. चांगला स्पोर्ट्समॅनशिप दाखवलंय आणि धक्का क्रमांक लागलाय 0वर पहिला. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते संकेत. फार मोठा एक्सपिरियन्स आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गोलंदाजच्या मार्कवर अर्जुन. खराब चेंडू, फुलटॉस चेंडू. पंचाने इशारा केला लगेच नो बॉलचा. 1+1 ही धाव मिळेल. नो बॉल, 2 धावा. एक्स्ट्राने सुरुवात झाली संघाची. 90 धावा करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू हाताळला अर्जुन यांनी. संतोष यांना बाद केलं. संतोषने दाखवलेली जी इमानदारी, खरंच क्रिकेटमध्ये असलेलं एक चांगलं स्पोर्ट्समॅनशिप जे संतोषच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. बॅट्समन होतोय आऊट. त्यानंतर आलेला संकेत, त्याला मिळालेला जो नो बॉल बीमर टाकण्यात आलेला आहे. आणि फ्रीडचा बॉल असेल, नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीडचा. 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. डीप, मिड ऑन आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकतात की लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. चला सामना स्पीडअप करा सुरेश, थोडासा कॉर्पोरेट करा. लो फुलटॉस चेंडू, फ्रीडचा चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. फलंदाज होतोय तो बीट. डॉट बॉल. 90 धावा करायच्या आहेत. त्या षटकार चौकाराची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. षटकार चौकार तुम्ही जेवढे जास्ती माराल तेवढा सामना जिंकण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून होईल. पण आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज अर्जुन. फुलटॉस, यावेळी फटका प्रॉपर आहे, कनेक्शन प्रॉपर आहे आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी संघर्षमय षटकार. अजून एक विस्फोटक फलंदाज निलेश काळन. तुम्ही पाहू शकता आता बॅटिंग मार्कवर. मागच्या सामन्यात खूप सुरेख असा झेल पकडला शॉर्ट कव्हरच्या दिशेने.
पूर्णपणे आपला बॉडी बॅलन्स सांभाळत असताना चेंडूला अखेरच्या क्षणापर्यंत सोडलं नाही आणि कॅच ऑफ द डे मी तरी म्हणेन कार्बन कमाल कॅच पकडला निलेश काळन. तेच आता बॅटिंग मार्कवर मागच्या सामन्यात देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यानंतर आम्ही या सामन्यातील विजेता संघ ठरेल लगेच ड्रॉ करू. चिठ्ठी करण्यात येईल. जो संघ ज्या संघाविरुद्ध खेळेल ते तुमच्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. आणि आल्या आल्या समोरच्या दिशेने उडवलाय सर्वात उंच क्षेत्ररक्षक बनून राहिले फक्त प्रेक्षक आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. षटकार तुम्ही पाहिलात एक उंच असा षटकार आल्या आल्या सेट केलाय. निलेश काळन यांनी आपल्या नावाची ओळख सिद्ध केली. का मला हार्ड हिटर म्हणून संबोधलं जातं. लगावलेल्या पहिल्या चेंडूवर षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला सुद्धा वेग घेतलाय. 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. मागच्या षटकात सामन्यात तुम्ही पाहिलं की पहिल्या षटकात 20 धावा आल्यात आणि आतापर्यंत आल्यात त्या 14. थोडंसं फ्लंबिंग झालेत गोलंदाज. बघा 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकार टाकायचे. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. फर्स्ट स्लिप मधून चेंडू चाललाय. चांगला बॅकअप पाहायला मिळाला फाईन लेगच्या खेळाडूकडून. मिळते ती एक धाव. पहिल्या षटक समाप्त. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 15. 2 गडीच्या मोबदल्यात. श्री 11 समर्थ वॉरियर्स, श्री वॉरियर्स, पुष्कर शिवांश आणि संघर्ष या 5ही कर्णधारांनी हा सामना संपायच्या आत आमच्या इथे रिपोर्टिंग करायचे. आकाश नवीन गोलंदाज. 5ही संघाच्या कर्णधारांना टीम ऑनर्सला विनंती आहे. श्री 11चे टीम ऑनर्स तुम्ही पाहू शकतात. एक चांगला व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके असे संदीप दावेकर. त्यानंतर समर्थ वॉरियर्सचे तुम्ही पाहू शकतात निलेशजी कुंभार साहेब. त्यानंतर समर्थ वॉरियर्सचे तेजसजी मोरे. श्री वॉरियर्स निलेशजी कुंभार, पुष्कर शिवांश, किरणजी राळे. दरम्यानच्या येतोय हा चांगला चेंडू आणि त्यामध्ये मिळेल ती एक धाव. संघर्ष वॉरियर्सचे तुम्ही पाहू शकतात की हरितोष कुराडे. सर्वच टीम मालक कॅप्टन्स यांना यायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर केलाय तो प्रहार आणि धावा मिळतील त्या पूर्णपणे 6. बॉल आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू उडवलाय पार्किंग लॉट मध्ये. केला डिपॉझिट 6 धावेसाठी. येतोय अजून एक संघर्षमय षटकार. तर पुन्हा एकदा टीमचे ऑनर तुम्ही पाहू शकतात आमचे गोरखजी जाधव साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मागच्या सामन्यात देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज पटकावलाय आणि धावा झाल्या षटकाराच्या साह्याने 29. अजूनही सामन्यामध्ये चुरस निर्माण आहे. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगला फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. धावा झाल्या 30 आणि अजूनही 60 धाव्यांची गरज आहे. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. म्हणजे जवळपास मी तरी म्हणेन 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शॉर्ट पिच चेंडू उडवून दिलाय.
लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण थोडी केलेली चुकी, त्याचा फायदा उचलता आला नाही. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावसंख्या पुढे जात असताना 31 या आकड्यावर. खोदून काढलाय यावेळी. शॉर्ट्स कव्हरचे क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगली फिल्डिंग मिळते. पुन्हा एकदा एक धाव. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात 32. धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. बत्तीस धावा. स्वागत केलंय गोलंदाज यश यांचं. तुम्ही पाहू शकता चौकारे झाले. चेंडू देण्यात यावा लगेचच. आणि धावा झाल्या 36. गोलंदाज यश. अकुट टप्प्याचा चेंडू. प्रॉपर कनेक्शन नाही. यश स्वतः चेंडूच्या खाली. फलंदाज बाद होतोय. संकेत गो टू डगआउट. तुम्ही बॅट्समन मैदानामध्ये जात असताना तुम्ही पाहू शकतात यश यांना मिळालेली एक सफलता. सामन्यामध्ये पूर्णपणे आता पकड निर्माण केली. मी तरी म्हणेन टीम विघ्नहर्ता या संघाने एक सामना गमावला असला तरी चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. खास करून आकाश. आणि यावेळी काय झेल पकडलाय. 1 हँडेड झेल. कॅच. अजून एक चांगला झेल पकडलाय यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज हितेश आला तसा गेला.
त्या 2 धावा औपचारिकता उरले. 5 चेंडू फक्त रिलीज करायचे. प्रतीक यांना सामना पूर्णपणे खिशात आहे. विघ्नहर्ता टीमचा 49 धाव्यांची गरज होती. आता 5 चेंडू 47 धाव्यांची गरज. एक जोरदार प्रहार मारलाय चपराके. चान्स नाहीये आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धाव्यांसाठी 4 चेंडू 43 धाव्यांची गरज. श्री वॉरियर समर्थ, त्याचप्रमाणे श्री वॉरियर्स पुष्कर शिवांश संघर्ष आणि काय झेल पकडलाय. अजून एक सुरेख झेल. फलंदाज होतोय पात OUT. चला 6 कर्णधार आलेले आहेत का आमच्या कॉम्बॉक्सच्या जवळ या. आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ येऊन उभे राहा. 6 संघाचे कर्णधार लगेचच या. यातून विजय संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल. शेवटचा बॉल आणि हरकत नाहीये. विनर कोण झालाय हे तुमच्या देखील लक्षात आलेलं आहे. त्यामुळे 5 संघाचे कर्णधार या आमच्यापर्यंत. श्री 11 समर्थ वॉरियर्स, श्री वॉरियर्स पुष्कर शिवांश, संघर्ष 11, त्याचबरोबर त्यांचे टीम ऑनर्स सर्वांनी या. आणि त्याचप्रमाणे आता विजय संघ होतोय तो विघ्नहर्ता. विघ्नहर्ता संघ तुम्ही सुद्धा या.